लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून लातूरच्या आडत बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे शेतकरी भोजनालय चालवण्यात येतं। नाममात्र दरामध्ये शेतकऱ्यांना इथे जेवण उपलब्ध करून दिलं जातं। वर्षाची 12ही महिने जे आहेत ती हे जे कॅन्टीन आहे कृषी बाजार समितीची ती सुरू असते। नाममात्र 5 रुपयांमध्ये शेतकऱ्यांसाठी जेवण उपलब्ध करून दिलं जातं। अनेक वर्षांची ही परंपरा आहे। कृषी बाजार समितीने हे एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे की 5 रुपयांमध्ये जे शेतकरी जिल्हाभरातून आडत बाजारामध्ये येतात आपला माल विक्री करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी म्हणून नाममात्र 5 रुपयांमध्ये हे जेवण उपलब्ध करून दिलं जातं। मात्र गॅस तुटवड्याचा फटका जो आहे तो या शेतकरी कॅन्टीनला देखील बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। कमर्शियल गॅसची जी मागणी आहे या कॅन्टीनची ती पूर्ण केली जात नाही, कारण कमर्शियल गॅस जो आहे तो उपलब्ध होत नसल्यामुळं कोळशावरची जी ही शेगडी आहे ती पेटवण्यात आलेली आहे आणि कोळशावर आता स्वयंपाक केला जातो आहे। ही स्थिती गेल्या 2-3 दिवसांपासूनची आहे। बऱ्याचदा घरगुती गॅस जे आहे तो आणून मग ही कॅन्टीन जी आहे ती सुरुवात ठेवण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर इथे शेतकरी जे आहे ते दररोज येत असतात आणि आडत बाजारामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती मोठी आहे आणि त्यामुळं बऱ्यापैकी शेतकरी जे आहेत ते या कॅन्टीनमध्ये जेवण करायला येत असतात। मात्र कुठेतरी अडचण होताना दिसते आहेत। या कॅन्टीनचे जे काही संचालक आहेत किंवा जे स्वयंपाकी आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा, गॅस कधीपासून मिळत नाही आहे? आम्हाला 10-11 दिवस झालं भेट नाही गेला गॅस। प्रयत्न केला का तुम्ही गॅस एजन्सीकडे जाऊन? केले, भेट नाही गेलाय। किती दिवसापासून असा स्वयंपाक करता? 8-10 दिवस झालं। हां, असल्या अग्नीत करावं लागलं। कसं कोळसा वगैरे कुठून आणता? कोळसा बाहेरून आणतो आम्ही, लातूरमधूनच। म्हणजे गॅस परवडतो की मग कोळसा वगैरे? गॅसच परवडते। कोळशावर कसं अग्नीत उन्हामुळं त्रास फुलाट आहे, काही करावं नाही, इलाजाला करावं लागते आता। हां, म्हणजे नाविलाज आहे म्हणून करावं लागतं। अशा उष्णतेमध्ये देखील चुलीपुढं बसून स्वयंपाक करावं लागतं। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं ही कॅन्टीन आहे शेतकऱ्यांची, जिथे शेतकरी येत असतात। मात्र गॅस तुटवड्याचा फटका जो आहे तो या कॅन्टीनला देखील आपल्याला बसताना पाहायला मिळतो आणि कोळशावरची शेगडी जी आहे ती पेटून शेतकऱ्यांसाठी स्वयंपाक करावं लागतं आहे। अशा प्रकारची कैफियत जी आहे ते इथले जे स्वयंपाकी आहेत किंवा जे संचालक आहेत ते मांडतात। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।